दरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग करून लाडकी बहीण योजना राबवणार नाही असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय। लाडकी बहीण योजनेबाबत योग्य तो खुलासा निवडणूक आयोगाकडे केल्याचंही त्यांनी सांगितलंय। रेग्युलर स्कीम आहे आणि आयोगाने त्या संदर्भामध्ये विभागाला विचारणा केली होती, मुख्य सचिवांना पण विचारणा केली होती। त्या संदर्भातला योग्य तो खुलासा स्पष्टीकरण त्या ठिकाणी शासनाकडून मुख्य सचिवांच्या माध्यमातून विभागाकडून दिलं गेलेलं आहे आणि आम्ही कुठेही आचारसंहितेचा भंग करून कुठेही निवडणूक आयोगाने जी काही नियमावली दिलेली आहे याचं उल्लंघन करून काही आम्ही कुठलीही योजना राबवत नसतो। थोडीफार आर्थिक ओढाताण ही राज्याची किंवा देशाची त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविक आहे, पण आम्ही सगळ्यांनी यामध्ये जनतेचा लार्जर इंटरेस्टचा त्या ठिकाणी विचार केला। काही राज्यांनी याला विरोध केलेला आहे। काही राज्यांनी म्हटलेले आमची महसुलीतून भरून काढण्याची जबाबदारी केंद्राची आहे। महाराष्ट्राची काय भूमिका असणार? ते आम्ही सुद्धा ज्या वेळेला जीएसटी काउन्सिलमध्ये राज्य म्हणून मत मांडलं त्यावेळेला केंद्राने किंवा अर्थ विभागाने आणलेल्या या जे काही त्यांच्या रिफॉर्म्स आहेत त्याला आम्ही पाठिंबा दिला, पूर्णपणाने आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे। आणि तो करत असताना जीएसटीच्या दृष्टिकोनातून जे वर्किंगमध्ये काही सुधार आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सुचवलेले आहेत। काही आमच्याकडे रिप्रेझेंटेशन्स येतील त्याचेही आम्ही लेखी विभागाकडे आणि मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी सादर करणार आहोत राज्य म्हणून। पण साधारणपणे बहुतांशी राज्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकाच घेतली आणि त्याच्यामध्ये या निर्णयाला पाठिंबाच दिला। काही राज्य आहेत ज्यांनी रेट रॅशनलायझेशनला विरोध केला नाही, रेट रॅशनलायझेशनमध्ये वोटिंग झाली नाही, एकमताने आम्ही सगळ्याच राज्यांनी त्याला मान्यता दिली। काही त्यांच्या शंका कुशंका होत्या आणि त्या शंका कुशंका स्वाभाविकपणे त्यांनी त्यांच्या राज्याच्या वतीने मांडल्या, पण ते मांडत असताना रेट रॅशनलायझेशनला कुठेही त्यांनी विरोध केला नाही। मॅम, तुम्ही 40%चा जो स्लॅब सांगितला त्याच्या कमाई अनुसार किंवा प्रॉफिटेबल लेवलवर आपण बघितलं तर 40,000 कोटींचं कुठे ना कुठे कमाई होणार देशाला। तसंच नुकसान जे जीएसटी स्लॅब कमी झाले त्याच्या निर्णय घेतला असेल तर मला वाटतं साधारणपणे त्याचं स्वागतच सगळ्यांनी करणं त्या ठिकाणी आहे। लाडकी बहीण योजनेमुळे आधीच राज्य सरकारला काटकसर करावी लागते। आता या जीएसटी रिफॉर्ममुळे राज्य सरकारला परवडणार आहे का हे नुकसान? नाही, साधारणपणे ज्या वेळेला एखादे रिफॉर्म्स येत असतात, ज्या वेळेला एखाद्या आपण करामध्ये सुधारणा त्या ठिकाणी आणत असतो त्यावेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये ताण असणं हे स्वाभाविक आहे। पण या जीएसटी याच्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण बदलाव जे करण्यात आलेले आहेत त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टू व्हीलर असतील किंवा इतर ज्या बाबी असतील याच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्या विक्रीमध्ये सुद्धा वाढ होण्याची निश्चितपणाने त्या ठिकाणी शक्यता आहे। त्याचबरोबर काही आता आमच्या इथं एक्साईज डिपार्टमेंटनी काही नवीन रिफॉर्म्स राज्य म्हणून आणलेले आहेत, त्याच्यातून काही उत्पन्न वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। आणखीन काही बाबी आहेत, त्याच्यामुळे ज्या वेळेला एका बाजूने नुकसान होत असतं त्यावेळेला राज्य म्हणून किंवा केंद्र सुद्धा हे त्या एका बाजूला हे नुकसान होत असताना त्याचं भरपाई ही कशा पद्धतीनं करायची याचे मार्ग काढत असतात। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य म्हणून पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी सुद्धा या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या बाबींचा आढावा घेऊनच महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी काल जीएसटी काउन्सिलमध्ये राज्य म्हणून पाठिंबा या सर्व बाबींना दिलेला आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भातली निश्चितपणाने जी काही उपाययोजना आहे ती राज्य म्हणून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू। तुम्ही कोणते मुद्दे महाराष्ट्राचे म्हणून त्या ठिकाणी मांडलेले आहेत? आम्ही साधारणपणे त्यांनी आणलेल्या या बदलावाचं स्वागत केलं, कारण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे बदलाव हे निश्चितपणाने महत्त्वपूर्ण आहेत आणि ते करत असताना काही जीएसटीच्या संदर्भातले जे काही प्रोसिजर आहे किंवा काही त्याच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत ह्या स्ट्रीमलाईन करण्याच्या संदर्भात आहेत, त्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये मुद्दे मांडले। त्याचबरोबर हे बदल त्या ठिकाणी करत असताना आता आणखीन कुठलाही कट किंवा आर्थिक भार हा राज्यावर येऊ नये ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। राज्य म्हणून काही रिप्रेझेंटेटिव्ह हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि अजितदादांकडे काही दिवसांपूर्वी येऊन गेले,
त्यांची सुद्धा जी काही लेखी म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विभागासमोर आम्ही ठेवलेलं आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये तेही आणखीन त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार. पण साधारणपणे आज ही जी काही भूमिका घेतलेली आहे केंद्राने त्याला पाठिंबा देत असताना मी म्हटल्याप्रमाणे केंद्राने सुद्धा काल सर्व राज्यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक राज्याला कुठेही या संदर्भातलं जास्त नुकसान होणार नाही किंवा केंद्र हे त्यांच्या पाठीशी ठाम पद्धतीनं राहील अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. नाही, त्याबद्दल असं सरकारचं जेव्हा निवडणुका सुरू होत्या त्या दरम्यान तुमचं आश्वासन होतं की शेती अवजारांवरती कुठलाही जीएसटी लागणार नाही, ट्रॅक्टरवरती पण लागणार नाही. मग तुम्ही आता 5% जीएसटी करणार असं सांगताय. नाही, मी आधी जो 18% होता त्याच्यावरून 5%वर आलेला आहे. आश्वासन तर शिंदे त्याच्यावर 5% आलेला आहे. त्याच्यामुळे आश्वासनं ज्या वेळेला निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली असतात ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी दिलेली असतात. उलट आम्ही 18% ती 5%वर पहिल्याच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जीएसटीचा आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यातनं एक मोठ्या पद्धतीची सवलत ही शेतकरी बांधवांना निश्चितपणाने मिळणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे आपण वारंवार हायलाईट करतोय की राज्याचं इतकं आर्थिक नुकसान, ते आर्थिक नुकसान कशा पद्धतीनं भरून काढायचं याच्यासाठी राज्यातलं आणि देशातलं नेतृत्व हे सक्षम आहे. पण ते करत असताना ते नुकसान होणार आहे म्हणून आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ नये या मताचे तरी निश्चितपणाने आपण सर्व मंडळी नाही आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो काही याच्यातून कर दिलासा मिळत आहे, मला खात्री आहे की शेतकरी, शेती आणि बळीराजा जो आपल्या देशाचा आणि राज्याचा कणा आहे यांना नक्कीच याच्यातून महत्त्वपूर्ण पाठबळ हे या कर सवलतीतून मिळणार. आणि आणखीन एक याच्यामधलाच मुद्दा आहे घराच्या संदर्भातचा जे की सिमेंट जे आहे 28%वरून 18% आलेलं आहे. तर यामुळे सामान्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल का? घराची किमती जे आहेत त्या कमी होऊ शकतात. नक्कीच. कारण एका बाजूला पंतप्रधान आवास योजना असेल, राज्याच्या घरकुल योजना असतील, या सगळ्या याच्यामध्ये जे काही आपण त्या योजनांअंतर्गत जे काही घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य हे दुर्बल घटकाला करत असतो. मला खात्री आहे की याच्यातून त्यांनाही दिलासा आहे आणि सर्वसामान्य माणसं ज्यांचं घराचं स्वप्न असतं, तेही ज्या वेळेला त्याला एक या करामध्ये बदल करून आणि त्या करामध्ये सवलत देऊन निश्चितपणाने त्यांच्या या स्वप्नाला पाठबळ देण्याचं काम हे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने केलेलं आहे. काही लाडकी बहीण योजनेमध्ये स्क्रुटिनी करताना काही लोकांना पैसे गेलेले आहेत. तर त्याच्यामुळं अनेक पैसे शासनाचा पैसा गेला. मात्र स्क्रुटिनी करणारे जे अधिकारी होते त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात आली. साधारणपणे 28 जून 2024 मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली 1 जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं. मला आपल्या माध्यमातून नमूद करायचं आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या 2024च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या 2,63,00,000 पेक्षा जास्तीची होती. आणि आम्ही प्रत्येक विभागाला, कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल, आपलं सामाजिक न्याय विभाग असेल, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही. कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीने तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो. आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागासहित नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. ती महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर व जानेवारी महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे मिळून 1,500 रुपये म्हणजे 3,000 रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार होते. परंतु काँग्रेसने निवडणूक आयोगाला परिपत्रक पाठवल्याच्या नंतर हा हप्ता आता 3,000 रुपयाचा मिळणार नसून हा हप्ता फक्त 1,500 रुपयाचा मिळणार आहे. आणि याच्याविषयी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठा खुलासा केलेला आहे. तर तो मोठा खुलासा काय केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची माहिती कळेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.